नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विधानसभा निवडणुकाचे निकाल आता समोर यायला लागलेले आहेत. राज्यभरात अनेक दिग्गजांना फटका बसलेला आहे, अनेक दिग्गजांचा पराभव सुद्धा झालेला आहे. पृथ्वीराज चव्हाण असतील, काँग्रेसच्या यामध्ये बाळासाहेब थोरात यांचा सुद्धा पराभव झाला आहे, तर देशमुखांचा सुद्धा पराभव झालेला आहे. देशमुखांना सुद्धा पराभवाची चाखायला लागलेली आहे. विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. तर एक ब्रेकिंग बातमी समोर ती सुद्धा पाहूया. मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं मवियाचा सुपडा साफ केलाय. महायुतीचे 225 उमेदवार हे विजयी झालेले आहेत. तर आपल्यासोबत पाहुणे सुद्धा जोडलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया. दरम्यान त्याआधी एक ब्रेकिंग वाचूया. दिंडोरी मतदारसंघातून सुनील प्रभू यांचा विजय, तर दिंडोरी मतदारसंघातून सुनील प्रभू यांचा विजय झालेला आहे. नंदुरबार विधानसभेत भाजपा नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांचा सुद्धा विजय झालाय. महायुतीचे 225 उमेदवार आघाडीवरती आहेत. नंदुरबार विधानसभेत सुद्धा विजय झालेला आहे महायुतीचा उमेदवार. त्यानंतर भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे रईस शेख यांचा सुद्धा विजय झालाय. भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी पुन्हा एकदा विजय मिळवलाय. विद्यमान इथले आमदार होते, त्यांचा विजय झालाय. विधानसभा निवडणूक निकालामध्ये महायुतीनं मवियाचा सुपडा साफ केलाय. कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांचा विजय झालाय. कोथरूड मतदारसंघात भाजपाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा विजय झालाय. त्यांनी मवियाच्या उमेदवाराचा पराभव केलाय. विधानसभा निवडणूक निकालामध्ये महायुतीनं मवियाचा सुपडा साफ केलेला आहे. महायुतीचे जवळपास 225 मतदारसंघात उमेदवार आघाडीवरती आहेत. अनेक ठिकाणचे निकाल सुद्धा समोर येत आहेत. संजय राउत के लिए बोलेंगे कुछ? नहीं, मैं इतना ही बोलूंगी, अच्छा दिन है तो क्यों बुरी बातें बीच में लाए, तो अच्छा दिन रहने दो. मॅम, मराठीमध्ये यश मिळालेलं आहे. ज्यावेळेस आकडे वाढत होते त्यांच्यावर आज तर आपले सगळे जवळचे लोक होते आणि एक सर्टन लेवलची विक्ट्री एक्सपेक्टेड होती, पण ज्या प्रकारे ही लँडस्लाईड झाली ती खूपच आनंद झाला. देवेंद्र जी को फिर से मनातले मुख्यमंत्री कोणाला पार्टी डिसाइड करेगी, डेफिनेटली सब महायुति डिसाइड करेगी. मैं इतना ही चाहती हूँ कि जो महाराष्ट्र के लिए सबसे अच्छा है, जैसे आज हुआ है इन टर्म्स ऑफ वोटिंग एंड वोटिंग परसेंटेज, वैसे ही आगे जाके जो भी लीडर हमारे सब मिलके चुनते हैं वो महाराष्ट्र के लिए सबसे अच्छा होगा. पिछले एक महीना इलेक्शन कैंपेन देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम, ह्या दोन्ही गोष्टींनी त्याला हा मोठा विजय मिळवून दिलेला आहे. महाराष्ट्राची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीसांनी परत मुख्यमंत्री व्हावं. हो, यावरून हे आपण समजू शकतो की महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्रनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं. मुलगी नव्हती ना मला तेव्हा इतक्या मुली मिळाल्या. मुलगी नव्हती ना मला तेव्हा इतक्या मुली मिळाल्या. मुलगी नव्हती ना मला तेव्हा इतक्या मुली मिळाल्या. विरोधकांचा सन्मान करू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांचा सन्मान करू असं म्हटलेलं आहे. तर विधानसभा निवडणुकाचे आता निकाल समोर लागलेले आहेत. मात्र आघाडीवरती 225 जागांवर महायुती आहे, तर अवघ्या 50 जागांवर मवियाचे उमेदवार आघाडीवरती आहेत. अनेक ठिकाणचे निकाल सुद्धा आता समोर येऊ लागलेले आहेत. मात्र या निकालामध्ये महायुतीनं मवियाचा सुपडा साफ केलेला आहे. 145चा आकडा, मात्र 225 जागांवर उमेदवार हे आघाडीवरती आहेत. तर एक ब्रेकिंग बातमी आपल्याकडे येते, ती पाहूया. कसबा पुण्यातील कसबा मतदारसंघातून ब्रेकिंग बातमी समोर येते. कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांचा विजय झालेला आहे. हेमंत रासने 19,320 मतांनी विजयी झालेले आहेत. या मतदारसंघात त्यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीमध्ये हेमंत रासने यांचा पराभव केला होता, तर हेमंत रासने यांनी आता धंगेकर यांचा पराभव केलेला आहे. जवळपास 19,320 मतांनी हेमंत रासने हे विजयी झाले. कसबा पेठ मतदारसंघातील हा निकाल समोर येतोय. तर रईस शेख हे सुद्धा विजयी झालेले आहेत. भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाचे
उमेदवार रईस शेख हे सुद्धा विजयी झाले। भिवंडी पूर्वमधून रईस शेख तर कसबा पेठमधून हेमंत रासने हे विजयी झाले। त्यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केलाय। तर अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत। काँग्रेसच्या अनेक दिग्गज यांचा पराभव झालेला आहे। त्यामध्ये कसबा पेठ मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांचा सुद्धा समावेश आहे। रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीमध्ये विजय मिळवला होता, मात्र आता हेमंत रासने यांनी जवळपास 19,320 मतांनी धंगेकरांचा पराभव केलाय। तर रईस शेख हे सुद्धा विजयी झालेत। भिवंडी पूर्व मधून समाजवादी पक्षाचे रईस शेख हे उमेदवार ते विजयी झालेत। त्यानंतर आणखी एक ब्रेकिंग बातमी समोर येते। हडपसर मतदारसंघामध्ये चेतन तुपे हे विजयी झालेले आहेत। हडपसर मतदारसंघात 6,000 मतांनी चेतन तुपे यांचा विजय झालाय। पुण्यातील अनेक ठिकाणी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विजयी झालेत। हडपसर मतदारसंघात चेतन तुपे विजयी झालेत, त्यांचा 6,000 मतांनी विजय झालाय। तर वडगाव शहरीमध्ये बापू पठारे यांचा विजय झालाय। पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ या 55,000 मतांनी विजयी झाल्या। अनेक ठिकाणचे आता निकाल समोर येऊ लागलेले आहेत। सकाळपासूनच महायुतीचे अनेक उमेदवार हे अनेक ठिकाणी आघाडीवरती होते। जवळपास ही आघाडी 225 मतदारसंघामध्ये होती आणि आता अनेक ठिकाणचे निकाल हे समोर येऊ लागलेले आहेत। हडपसर मतदारसंघामध्ये चेतन तुपे हे विजयी झालेत। खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर हे 41,264 मतांनी विजयी झालेत। सुनील कांबळे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात 10,320 मतांनी विजयी झालेत। कसबा पेठ मतदारसंघात हेमंत रासने यांनी विजय मिळवलाय। तर पुण्यातील हे सर्व मतदारसंघातील निकाल समोर येत आहेत। कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांचा विजय झालाय, तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे हे विजयी झालेत। सुनील कांबळे यांचा 10,320 मतांनी विजय झालाय। तरी पुण्यातील आपण विविध मतदारसंघातील निकाल पाहतोय। वडगाव शहरी मतदारसंघातून बापू पठारे यांचा विजय झालाय। जवळपास 4,122 मतांनी त्यांनी विजय मिळवलाय। वडगाव शहरी मतदारसंघात बापू पठारे हे विजय झालेत। 4,122 मतांनी त्यांचा विजय झालाय। पुण्यातील बऱ्याच ठिकाणी महायुतीनं आघाडी घेतलेली आहे। महायुतीचे उमेदवार हे विजय झालेत। वडगाव शहरी येथे बापू पठारे, तर पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांचा 55,000 मतांनी विजय झालाय। खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर हे 41,264 मतांनी विजयी झालेत। अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू आहे। पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांचा विजय झालाय। माधुरी मिसाळ यांचा 55,000 मतांनी विजय झालाय। त्यांनी विरोधकांचा 55,000 मतांनी पराभव केलाय। माधुरी मिसाळ ह्या पर्वती मतदारसंघातून विजयी झाल्यात। भाजपाच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांचा पुन्हा एकदा विजय झालाय। माधुरी मिसाळ या मतदारसंघात विद्यमान आमदार होत्या, त्यांचा पुन्हा एकदा पर्वती मतदारसंघात विजय झालाय। पुण्यातील हे सर्व आपण निकाल पाहतोय। 225 ठिकाणी 225 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवरती आहेत, तर बऱ्याच ठिकाणचे निकाल सुद्धा आता समोर येऊ लागलेले आहेत। मविया 50 जागांवर आघाडीवर आहे, त्या ठिकाणी सुद्धा बरेच निकाल हे समोर येत आहेत। पुण्यातील आपण काही महत्त्वाच्या लढती पाहतोय, त्याचे निकाल पाहतोय। पर्वती मतदारसंघामध्ये माधुरी मिसाळ यांचा विजय झालाय। खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर हे विजयी झालेत। खडकवासला मतदारसंघात त्यांनी 41,264 मतांनी विजय मिळवलाय। तर खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांचा विजय, पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ यांचा विजय झालाय। हडपसर मतदारसंघात चेतन तुपे हे 6,000 मतांनी विजयी झालेत। वडगाव शहरी मतदारसंघात बापू पठारे 4,122 मतांनी त्यांचा विजय झालाय। खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांचा विजय झालाय। तर कसबा पेठ मतदारसंघात ज्याकडे सर्वांचं लक्ष होतं, हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत होती। पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासने यांचा पराभव केला होता, मात्र या निवडणुकीमध्ये हेमंत रासने यांनी 19,320 मतांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केलाय। तर महायुती उमेदवार धर्मराव बाबा आत्राम हे सुद्धा विजयी झालेले आहेत। महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय झालाय। अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होत आहेत। धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय झालाय। एक मोठी बातमी समोर येते, महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम यांचा सुद्धा विजय झालाय। पुण्यातील अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झालेत, तर धर्मराव बाबा आत्राम यांचा सुद्धा विजय झालाय। त्यांना 16,857 मतांनी धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय झालाय। अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवरती आहेत, बऱ्याच ठिकाणी निकाल सुद्धा समोर येत आहेत। 225 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर, त्यातील बऱ्याच ठिकाणचे निकाल सुद्धा समोर आलेले आहेत।
तर धर्मराव बाबा आत्राम यांचा सुद्धा विजय झालाय. 16,857 मतांनी त्यांचा विजय झालाय. पुण्यातील अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी होत आहेत, तर धर्मराव बाबा आत्राम यांचा सुद्धा विजय झालाय. महायुतीचे ते मंत्री होते, त्यांचा विजय झालाय. तर आणखी एक ब्रेकिंग समोर येते ती पाहूयात. श्रीगोंदामध्ये भाजपाचे विक्रम पाचपुते यांचा विजय झालाय. ही बातमी समोर येते. विक्रम पाचपुते यांचा सुद्धा विजय झालाय. भाजपाचे उमेदवार त्यांचा विजय झालाय. अनेक निकाल आता हळूहळू समोर येऊ लागलेले आहेत. श्रीगोंदा मतदारसंघात भाजपाचे विक्रम पाचपुते यांचा विजय झालाय. श्रीगोंदामधून ही बातमी समोर येते. विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं होतं आणि केलेल्या कामांना दिलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर येऊन विजयाचं श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. तरी दृश्य आपण पाहतोय, भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय, आनंदाचं वातावरण दिसतंय. भाजपाचे जवळपास 225 जागांवर उमेदवार आघाडीवरती आहे. मोठा विजय हा महायुतीचा आहे. संपूर्ण महायुतीचे हे उमेदवार 225 जागांवर आघाडीवरती आहेत. विधानसभा निवडणुकाचे निकाल आता समोर येऊ लागलेले आहेत. महायुती 225 जागांवर आघाडीवरती आहे. अनेक ठिकाणचे निकाल सुद्धा समोर यायला लागलेले आहेत. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना फटका बसलेला आहे, पराभव झालेला आहे. या संदर्भात विश्लेषण जाणून घेऊया. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जोडलेले आहेत. संजय ठाकूरजी आपल्यासोबत जोडलेले आहेत. संजयजी, आता अनेक ठिकाणचे निकाल समोर येऊ लागलेले आहेत. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. देखिए, ऐसा है कि महाराष्ट्र की जनता को ये बात सीधे सीधे समझ में आई है कि महाराष्ट्र में राजनीतिक माहौल खराब करने में, अपीजमेंट की पॉलिटिक्स को आगे करने में, दहशतवाद की पॉलिटिक्स का समर्थन करने में अगर सबसे बड़ा हाथ किसी का है तो वो कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार जी का और कांग्रेस पार्टी का है. और महाराष्ट्र की जनता ने ये बात समझ लिया कि अगर इन लोगों को सबक सिखा दिया जाए तो महाराष्ट्र के हालात भी ठीक हो सकते हैं, महाराष्ट्र में विकास का भी काम हो सकता है. और इसी वजह से महाराष्ट्र की जनता ने राष्ट्रवादी ताकतों के साथ होकर, सनातन परंपरा को मानने वाले लोगों के साथ होकर, सबका साथ सबका विकास करने वाली पार्टी के साथ एकजुट होकर हो गई. और जिस एकता के साथ भारतीय जनता पार्टी गठबंधन ने ये चुनाव का प्रबंधन किया, ये पूरा श्रेय उनके प्रबंधन को और महाराष्ट्र की जनता को जाता है. और नकारात्मक शक्तियों को महाराष्ट्र की जनता ने पूरी तरह से नकार दिया है. उनके लिए कोई स्थान छोड़ा नहीं, ये बात साबित हो जाती है. ठीक आहे. तर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक मधुकर पाटील सुद्धा जोडलेले आहेत. मधुकरजी, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातून येता, कोल्हापुरातून येता. कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे निकाल लागलेले आहेत त्याचं विश्लेषण कसं कराल? पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9 उमेदवार हे महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि एक उमेदवार हा भाजप बंडखोर होता. म्हणजे 10 पैकी 10 जागा ह्या महायुतीला मिळालेल्या आहेत. साधारणतः महाविकास आघाडीची उमेदवारी देत असताना कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या 3 शहरामध्ये थोडीशी अस्ताव्यस्त परिस्थिती निर्माण झाली होती. याच परिस्थितीचा फायदा हा महायुतीला झालेला पाहावयास मिळतो. पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये मला प्रामुख्यानं 2 गोष्टींचा उल्लेख करणं महत्त्वाचं वाटतं. एक, सातारा जिल्ह्यामध्ये कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांचा झालेला पराभव आणि दुसरी निवडणूक ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये सत्यजित देशमुख यांचा झालेला विजय. खरं तर या दोन्ही गोष्टी आत्मचिंतन करायला लावणाऱ्या आहेत. त्याचं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी राजकारणामध्ये स्वतःला गृहीत धरलं होतं, पण या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेनं हे दाखवून दिलेलं आहे की तुम्हाला काम करावं लागेल, लोकांच्या सोबत राहावं लागेल. नुसता जाहिरातबाजी किंवा अफवा आणि प्रचार आणि प्रसार करून निवडणुका जिंकता येत नाहीत. निवडणुका या देशाच्या विषयावरती जिंकता येतात, निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावरती जिंकता येतात, निवडणुका या कामावरती जिंकता येतात. हेच या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला जाणवतं.
पण मला एक आवर्जून गोष्ट सांगावीशी वाटते, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का देणारा हा निकाल आहे असं मला वाटतं। याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणारी व्यक्ती आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचा झालेला पराभव हा खऱ्या अर्थानं आत्मचिंतन करायला लावणारा आहे। लोकशाहीमध्ये एक सरळ गणित असतं, तुम्ही परफॉर्मन्स दाखवा, तुम्ही चांगलं काम करा, विकास, राष्ट्र आणि राष्ट्रीय एकात्मता या मुद्द्यांच्यावरती जेव्हा तुम्ही जनतेमध्ये जाता तेव्हा जनता तुमचं स्वागत करते। पण जात आणि धर्म या निकषावरती तुम्ही जर मतं मागत असाल तर जनता एकदा फसते, दुसऱ्यांदा फसत नाही। हेच या जनता दुसऱ्यांदा फसत नाही। मधुकरजी, आपण पुन्हा या विषयावर येऊच, विश्लेषण आपलं सुरू राहील, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।